प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून भावाने वडिलांच्या मदतीने बहिणीसह भाऊजीची गोळ्या झाडून हत्या केली. इतकंच नाही तर त्याने 1.5 वर्षांच्या भाचीचा देखील खून केला. हत्येनंतर दोघेही फरार झाले आहेत. अंगावर काटा आणणारी ही घटना बिहारच्या नवगछिया जिल्ह्यातील नवतोलिया गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. चंदन कुमार वय वर्ष 40, चंदा कुमारी वय वर्ष 28 आणि रोशनी कुमारी वय वर्ष 1.5 अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर प्रमोद सिंग उर्फ पप्पू सिंग आणि त्यांचा मुलगा धीरज सिंग अशी आरोपी बाप लेकांची नावे आहेत. सध्या दोघेही फरार असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नवतोलिया गावात राहणाऱ्या चंदादेवीच्या आपल्याच गावातील चंदन कुमार या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. 2021 मध्ये दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर दोघांना एक गोंडस मुलगी झाली. मुलीच्या जन्मानंतर कुटुंबीय आपला स्वीकार करतील या आशेने दोघेही गावी आले. मात्र बहिणीने प्रेमविवाह केल्याचा राग चंदादेवीचा भाऊ धीरज सिंग याच्या मनात होता. त्याने वडिलांसोबत बहिणीच्या हत्येचा कट रचला. मंगळवारी दुपारी दोघेही चंदन कुमार यांच्या घरी गेले. तिथे जाताच आरोपी धीरज सिंग याने बहिणीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला. त्यानंतर धीरजने भाऊजीवर देखील गोळी झाडली. इतकेच नाही तर आरोपींनी 1.5 वर्षांच्या चिमुकलीचा देखील हत्या केली. दरम्यान या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. फरार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.